आता मले का म्हणायचं आहे, 30 खासदार महाराष्ट्रात निवडून आले महाविकास आघाडीचे, एका खासदाराच्या मतदारसंघात 6 विधानसभेचे क्षेत्र 180 झाले, 165 मतदारसंघात आपली लीड होती. त्याच्यातले कमीत कमी 140 तरी जिंकून यायला पाहिजे होते. ह्या डाऊट तेव्हाच होता. ठीक आहे, लाडकी बहीण आणली, अमक्या आणल्या, स्कीम आणल्या, पण लोकांचा रोष होता. एवढी मतदानात घोळ होत नव्हती तिथं. ठीक आहे, ए भाऊ तिथं ठीक आहे, भाकरवाडी नावाच्या गावात पत्रक, ठीक आहे, लोकांना डिसिजन घेतलं का आमच्या गावात एवढं मतदान बीजेपीला जाऊच नाही शकत, आम्ही पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेतो. तर तिथं पुरा फौजफाटा लावून दिला, संचारबंदी करून टाकली देवेंद्र फडणवीसनं. काहून फाटली होती का तवा? मग तवा पुरी पोल खोलली होती, खोलणारच होती, पार पॅन्टातच झाली असती. आताही पॅन्टात झाली. आता बीजेपीचे सारे लोक ठीक आहे राहुल गांधीवर अटॅक करण आणि राहुल गांधीले फस्ती पाडण्याचा प्रयत्न करण. पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची चापलुसीगिरी करण. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं ठीक आहे पारदर्शक राहिले पाहिजे. या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तुमच्यावर आहे. या देशाच्या राज्यघटनेच्या आर्टिकल 324 नुसार या देशातील निवडणुका शांततापूर्ण आणि पारदर्शक पार पाडण्याची जबाबदारी या देशाच्या संविधानाने तुमच्यावर दिली आहे.